नमस्कार, स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत छोले भटोरे, तेही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी ह्या ठिकाणी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. 2 वाटी मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेणार आहे. खाण्याचा सोडा टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. 2 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी रवा हा परफेक्ट प्रमाण होतं. त्या पिठामध्ये लगेच आपण 2 चमचे साखर टाकून घेणार आहोत. तुम्ही ह्या ठिकाणी पिठी साखरही वापरू शकता, तुम्हाला मोठी साखर आवडत नसेल तर. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच वापरायचं आहे, कारण आपण छोले शिजताना त्यामध्येही मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर त्या पिठामध्ये मी अर्धी वाटी दही टाकून घेणार आहे. हे दही घरच्या घरी तयार केलेलं आहे. दही जास्त आंबट असू नये. त्यानंतर आपण त्यामध्ये कोमट पाणी घालून पीठ छान असं सैलसर मळून घेणार आहोत. पीठ मळते वेळेस पाणी जास्त गरमही असू नये आणि थंडही असू नये, कोमट असं पाणी असावं. आता हे पीठ छान असं मळून ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपलं किती छान पीठ तयार झालेलं आहे भटोऱ्याचं. आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. पंजाबी छोले म्हटल्यानंतर त्याचा कलर हा लालसर असतो, त्यामुळे आपण पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेऊन त्यामध्ये 2 चमचे चायपत्ती टाकून हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पाणी आपल्याला छोल्यामध्ये चाळणीने चाळून टाकून घ्यायचं आहे. तुम्ही टी बॅग पण वापरू शकता, परंतु प्रत्येकाच्याच घरी टी बॅग असेलच असं नाही, म्हणून मी या ठिकाणी चायपत्तीचा वापर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही असं एक वेळेस नक्की ट्राय करा. हे छोले मी रात्री भिजत घातले होते. त्यानंतर हे पाणी आपण छोल्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे. 2 विलायची टाकून घेणार आहे. हिरवी विलायची टाकलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकून घेणार आहे. हे सर्व खडे मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. छोले व्यवस्थित भिजतील इतकंच पाणी टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. किती छान कलर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फास्ट गॅसवर. त्यामध्ये 3 शिट्ट्यामध्ये छोले व्यवस्थित शिजले जातात. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 4 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत. जिरे छान असे तेलामध्ये तडतडू द्यायचे आहेत. जिरे छान असे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत. खडे मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे. त्यानंतर लगेच आपण तेलामध्ये तयार करून घेतलेली कांद्याची प्युरी टाकून घेणार आहे. मी ह्या ठिकाणी 2 कांद्याची प्युरी करून घेतलेली आहे. कांदा छान असा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लगेच टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता आपल्याला त्यामध्ये ठेचून घेतलेला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे. 1 चमचा पेस्ट वापरलेली आहे मी. आता त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तिखट टाकल्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण आपल्याला परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आणि हे सर्व वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये 2 चमचे छोले मसाला टाकून घेणार आहोत. छोले मसाला टाकून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 छोटा चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि परत हलवून छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला शिजवलेले छोले टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता छोल्याला किती छान कलर आलेला आहे. छोले टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर वरून मी थोडीशी कसुरी मेथी टाकून घेणार आहे. अगदी हॉटेलसारखी आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे. तर लगेच आपण आता भटोरे बनवायला घेऊया. भटोरेचं पीठ 2 तास मुरत ठेवल्यामुळे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. त्यानंतर एक छोटासा गोळा तयार करून त्याला थोडंसं तेल लावून ते व्यवस्थित असं लाटून घ्यायचे आहे. भटोरे लाटते वेळेस त्याच्या कढया थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये भटोरा टाकून घेणार आहोत. भटोरा टाकल्यानंतर झाऱ्याने त्यावरती प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे भटोरा व्यवस्थित फुलला जातो. तुम्ही बघू शकता किती छान आपला भटोरा टम्म असा फुगलेला आहे. व्यवस्थित दोन्ही साईडने तळून घ्यायचा आहे.
आता आपला बटर व्यवस्थित तळून तयार झालेला आहे. तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर छोले प्लेटमध्ये काढून त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान अगदी हॉटेलसारखे आपले छोले तयार झालेले आहेत. असे छोले भटुरे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.